नमो बुद्धाय. जय भीम. रोज आपण तथागत बुद्ध यांनी सांगितलेले उपदेश संदेश पाहत आहोत. त्यामध्ये विविध विषयावर अतिशय मार्गदर्शक दिलेले सल्ले संदेश उपदेश आपण तथागत बुद्धांनी दिलेले ऐकले आहेत, पाहिले आहेत. आणि आज जे बुद्धांनी सांगितलेली गोष्ट आहे, आपण ज्येष्ठ कोणाला म्हणावं. म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जो धम्मग्रंथ आहे त्यामध्ये हा आशय आलेला आहे, हा मुद्दा आलेला आहे. तथागत बुद्ध असं म्हणतात की ज्येष्ठ व्यक्ती कोणाला म्हणावं. म्हणजेच त्यांचं असं मत आहे, लहान व्यक्ती कोणाला म्हणावं, ज्येष्ठ व्यक्ती कोणाला म्हणावं, आणि कोणता व्यक्ती कसा असतो आणि कसायला असायला पाहिजे कसा, ह्याचं जर आपण पाहिलं तर असं आपल्याला इथं निदर्शनास येईल, वडीलधारा व्यक्ती किंवा ज्येष्ठ व्यक्ती आपण कोणाला म्हणू शकतो. कोण असतो वडीलधारी व्यक्ती, कोण असतो ज्येष्ठ व्यक्ती. तर बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपलं वय कितीही असो, म्हणजे एखादा व्यक्ती वयाने कितीही मोठा असो, 40, 50, 60, 70, 80, 90, 100पर्यंत, समजा एखादा व्यक्ती वयाने कितीही मोठा असो, त्याच्या डोक्यावरचे केस जरी पांढरे झाले असतील, म्हणून तो व्यक्ती ज्येष्ठ आहे किंवा तो व्यक्ती वडीलधारी ठरत नाही. का तर कितीही तो व्यक्ती बहुभाषी असला, तो वर्णाने कितीही सुंदर असला आणि तो कितीही मितभाषी असला, पण जो मत्सरी आहे, जो अप्रामाणिक आहे, जो असत्यवान आहे, जो असंयमी आहे, जो शुद्धचरणी नाही, असा व्यक्ती वयाने कितीही मोठा असला, कितीही वयस्कर असला, तरीसुद्धा तो ज्येष्ठ ठरू शकत नाही. त्याला आपण वडीलधारे म्हणू शकत नाही. पण जर एखादा व्यक्ती वयाने लहान आहे, समजा 10, 15, 20, 25, 30, 50 असं वयानं एखादा व्यक्ती जरी कितीही लहान असेल, पण जो सद्गुणी आहे, जो शीलवान आहे, जो सदाचारी आहे, जो शुद्ध आचरण करणारा आहे, जो शहाणा आहे, जो विनम्र आहे, त्याच व्यक्तीला आपण वडीलधारी व्यक्ती किंवा ज्येष्ठ व्यक्ती समजू शकतो. म्हणजेच वयाने तो कितीही जरी लहान असेल, तरीसुद्धा जर त्यानं अल्पज्ञान मिळवून जर तो प्रत्यक्ष शील सदाचाराचं जीवन जगत असेल, प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये जर तो खरोखर विनम्र असेल, शुद्ध आचरण करणारा व्यक्ती असेल, अशा व्यक्तीलाच आपण ज्येष्ठ म्हणू शकतो, असं बुद्धाने सांगितलेलं आहे. म्हणून हे जीवन जगत असताना एखाद्या व्यक्तीला आपण म्हणत असतो की हा व्यक्ती ज्येष्ठ आहे, हा व्यक्ती वडीलधारी आहे. म्हणून इथं बुद्धाने सांगितलेलं आहे की वडीलधारी व्यक्ती तोच आहे की ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, शील आहे, सदाचार आहे, त्याग आहे, विनम्रता आहे, सद्गुण आहे. अशा व्यक्तीला वडीलधारा व्यक्ती किंवा ज्येष्ठ व्यक्ती समजला पाहिजे. आणि एखादा व्यक्ती कितीही मोठा वयाने असेल, तरीसुद्धा ज्याच्या अंगी हे कोणतेच सद्गुण नाहीत, त्याचे फक्त वयाच्या मानाने त्याचे केस जर पांढरे झाले असतील आणि तो 70-80 कितीही मोठा जरी वयाने वयस्कर असेल, तर हे गुण त्याच्यामध्ये नसतील, तर अशा व्यक्तीला आपण ज्येष्ठ म्हणू शकत नाही, असं तथागत बुद्ध यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जो वयाने लहान जरी असेल, अल्पज्ञानाने जो प्रत्यक्ष शील सदाचाराचा आणि विनम्रतेचा आचरण करीत असेल, तो जिथं जाईल
तिथं त्याला मान सन्मान हा नक्कीच मिळत असतो आणि असाच व्यक्ती ज्येष्ठ समजावा. नमो बुद्धाय. जय भीम.